आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एका ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या किन्नरसोबत घडलेली आहे. या कथेचा शेवट तुम्हाला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, पण ही भयकथा तुम्ही संपूर्ण ऐकाल तरच तो शेवट तुम्हाला कळेल. तर चला मंडळी, भयकथेला सुरुवात करूया. रात्रीचे जवळपास 12 वाजत आले होते. भिवंडी मानकुलीहून खाद्यतेलाच्या डब्यांनी भरलेला एक मोठा ट्रक रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. ट्रक चालवत होता विजय, वय जेमतेम 27च्या आसपास असेल. त्याच्या शेजारी बसला होता त्याचा किन्नर शेखर. विजय त्या रूटवर नवीन होता. दिवसा तो अनेकदा त्या रस्त्याने गेला होता, पण रात्री ही त्याची पहिलीच वेळ होती. बऱ्याच वर्षांपूर्वी शरीफा रोडवर झालेल्या भीषण ट्रक अपघातानंतर मुंब्रा शहरातून मालवाहू मोठ्या गाड्यांना कायमची नो एंट्री लागली होती. त्यामुळे सर्व ट्रक आता डोंगरावरच्या बायपासवरूनच जातात. दिवसा सर्व ठीक असायचं, पण रात्री बहुतेक ट्रक ड्रायव्हर्स एकटे त्या रस्त्याने जाण्याची हिंमत करत नसत. जर 4-5 ट्रक एकत्र असतील तरच ते बायपासवर चढत, नाहीतर ते उलट दिशेने भिवंडी, कल्याण, शिळफाटा असा मोठा वळसा घेऊन जात. त्यात 1.5-2 तास जास्त लागत, पण निदान जीवाची भीती तरी नसायची. शेखरने हळू आवाजात विचारलं, भाऊ, मागच्या रस्त्याने जाऊया का? विजयने स्टेअरिंगवरची पकड घट्ट केली. वेळा आहेस का? सकाळी रत्नागिरीला पोहोचायचं आहे. 2 तास वाया गेले तर माल उशिरा पोहोचेल. शेखर पुन्हा पुटपुटला. पण सगळं म्हणतात ना त्या बायपासवर. त्याचं बोलणं मध्येच कापत विजय हसला. अरे सोड ना ते किस्से. पण खरं सांगायचं तर त्यानेही ते किस्से ऐकले होते. रात्री डोंगरावर बाई दिसते, बंद टोल नाक्यावर लाईट लागतात आणि काही गाड्या चकव्यात अडकतात. पण विजय स्वतःला समजावत होता, लोक उगाच गोष्टी रंगवतात. थोड्याच वेळात ट्रक मुंब्रा रेती बंदर एक जवळ आला. रस्त्याच्या कडेला एक छोटीशी चहाची टपरी दिसली. विजयने ट्रक बाजूला घेतला. दोघे खाली उतरले. डोंगरावरून येणारा वारा अंगात सरसर शिरत होता. आजूबाजूला पूर्ण काळोख होता. फक्त दूर खाली शहराचे काही दिवे चमकत होते. टपरीवर बसलेला म्हातारा चहावाला त्यांच्याकडे निरखून पाहत होता. त्याची नजर ट्रकवर गेली, मग रस्त्यावर, मग पुन्हा ट्रकवर. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. शेवटी न राहून त्याने विचारलं, तुमच्यासोबत बायपासवरून जायला अजून ट्रक येणार आहेत का? विजयने कप उचलत उत्तर दिलं, कोणी नाही, आम्ही दोघंच. ते ऐकताच चहावाल्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. तो काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, रात्री एकटे त्या डोंगरावरून जाऊ नका. शेखरने लगेच विजयकडे पाहिलं, पण विजय हसला. काका, एवढं काही नसतं. म्हाताऱ्याने उत्तर दिलं नाही, फक्त चहा ओतत राहिला. त्याच्या थरथरणाऱ्या हातांकडे पाहून मात्र शेखरच्या पोटात गोळा आला. काही मिनिटांनी ट्रक बायपासवर चढू लागला. रस्ता पूर्ण सुनसान होता. ना एखादी गाडी, ना माणूस, फक्त ट्रकच्या इंजिनचा आवाज आणि डोंगरावरून येणारा थंड वारा. शेखर अधूनमधून इकडे तिकडे आणि मागे वळून पाहत होता. तो हळूच म्हणाला, भाऊ, आपल्या मागे कुणीतरी येतंय असं वाटतंय. बस रे शांत. विजयने जरा चिडूनच उत्तर दिले. विजयने FM सुरू केला, पण रेडिओवर फक्त खरखर ऐकू येत होती. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला झोपड्यांच्या काही लाईट्स दिसल्या. गावदेवी मंदिराचा छोटासा कळस अंधारात मंद चमकत होता. त्यांचा ट्रक थोडासाच पुढे गेला असेल आणि त्याचवेळी रस्त्याच्या कडे चालणारी एक बाई दिसली. तिने माझ्यावरून पाहिले. तिनं ट्रकला हात दाखवला. विजयने ट्रक हळू केला. ती साधी वंजारण दिसत होती. डोक्यावर पदर, जुने मळकट कपडे, चेहरा अगदी सामान्य. ती जवळ येऊन म्हणाली, भाऊ, टोलनाक्यापर्यंत सोडता का मला? विजयने आजूबाजूला पाहिलं. इतकी वस्ती जवळ असताना ती खरीच एखादी स्त्री असावी असं त्याला वाटलं. ठीक आहे, बसा.
ती ट्रकमध्ये चढली. आत येताच एक विचित्र गारवा पसरला. शेखर नकळत थंडीपासून वाचण्यासाठी अंग चुरून बसला. ट्रक पुढे निघाला. ती बाई रस्त्याकडे बघत शांत बसली होती. अधूनमधून म्हणायची, इकडे खड्डा आहे, थोडं डावीकडून घ्या, समोर उतार आहे. विजय नवखा असल्यामुळे तिचं बोलणं ऐकत सावकाश ट्रक चालवत होता. पण शेखरला काहीतरी विचित्र जाणवत होतं. इतका वेळ झाला ती एकदाही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलली नव्हती. थोडं अंतर कापल्यावर दूरवर बंद पडलेला चढणीपाडा टोल नाका दिसू लागला. पूर्ण काळोखात उभा, निर्जीव. आणि तेवढ्यात ट्रकच्या हेडलाईट्स सरतर करायला लागल्या. प्रकाश लुकलुकू लागला. भाऊ, शेखरचा आवाज थरथरला. विजय काही बोलणार इतक्यात ठाक, टोल नाक्यावरचा समोरचा थांबा अचानक खाली पडला. विजयने करकचून ब्रेक दाबला. ट्रक घासत थांबला. दोघांच्याही छातीत धडधड सुरू झाली. हा थांबा पडला कसा? टोल नाका तर बंद आहे. विजय स्वतःशीच पुटपुटला. सगळीकडे शांतता, वारासुद्धा थांबल्यासारखा. आणि मग हळूहळू टोल कॅबिनच्या काळोखातून एक हात बाहेर आला. फक्त हात. त्यात एक पावती होती. आत कुणीच दिसत नव्हतं. शेखरच्या तोंडून आवाजही फुटेना. विजयला वाटलं येथील रहिवासी असतील. टोलच्या नावाखाली आपले खिसे भरत असतील. लोक उगाच भीती पसरवतात. तेवढ्यात ती बाई शांतपणे म्हणाली, मला इथेच उतरायचं आहे. विजयने कसंबसं विचारलं, इथे? ती मंद हसली. मग त्या काळोख्या कॅबिनकडे बघत म्हणाली, हे माझे मिस्टर आहेत. क्षणभर विजयच्या अंगावर काटा आला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. पण हा टोल नाका तर अनेक वर्षांपासून बंद आहे. ती काही बोलली नाही, फक्त खाली उतरली. शेखरने पावती घेण्यासाठी आपला थरथरता हात पुढे केला. आणि त्याच क्षणी त्याची नजर कॅबिनच्या आत गेली. त्याच्या तोंडून भयानक किंकाळी फुटली. भाऊ! विजय दचकला. काय झालं? शेखर ओरडत होता, आत कुणीच नाहीये, फक्त हात आहे. विजयने एक सेकंदही न दवडता एक्सिलेटर जोरात दाबला. धाड! थांबा तुटला. ट्रक भरधाव वेगाने पुढे निघाला. दोघांचाही चेहरा घामाने चिंब भिजला होता. शेखर सतत मागे पाहत होता. भाऊ, ती बाई! गप्प बस! विजय ओरडला. त्याचे स्वतःचे हात थरथरत होते. काही मिनिटांनी त्यांना वाटलं आता सुटलो. पण तेवढ्यात हेडलाईटच्या प्रकाशात पुन्हा एक आकृती दिसली. रस्त्याच्या कडेला उभी, हात दाखवत तीच बाई. पण यावेळी तिचा चेहरा चिरडल्यासारखा दिसत होता. ओठ फाटलेले होते आणि मान विचित्र कोनात वाकली होती. शेखर अक्षरशः रडू लागला. भाऊ, गाडी थांबू नकोस. विजयने ट्रक आणखी वेगात पळवला. पण ती बाई ट्रकच्या मागे धावत होती आणि किंचाळत होती, मला नाही सोडणार टोल नाक्यावर. काही मिनिटांनी ती बाई दिसेनाशी झाली. दोघांच्याही जीवात जीव आला. पण पुढे पाहताच विजयचा श्वास अडकला. समोर पुन्हा तोच टोल नाका उभा होता. नाही, त्याच्या तोंडून शब्द फुटले, हे शक्य नाही. यावेळी टोलबाहेर एक माणूस उभा होता. हातात लोखंडी रॉड घेतलेला, चेहरा काळोखात बुडालेला. विजय वेड्यासारखा एक्सिलेटर दाबत होता. मी थांबणार नाही. धाड! त्याने पुन्हा टोल नाक्याचा थांबा तोडला. ट्रक पुढे गेला आणि अचानक तो कर्मचारी ट्रकच्या खिडकीजवळ उभा दिसला. पण ट्रक तर भरधाव वेगात होता. तरीही तो ट्रकच्या खिडकीजवळ उभा होता. तो शांत आवाजात म्हणाला, पावती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि त्याने पुन्हा पावती पुढे केली. विजयचं डोकं सुन्न झालं. आपण अडकलोय, तो पुटपुटला. त्याने अजून ट्रकचा वेग वाढवला. इतक्यात तो कर्मचारी गायब झाला. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा समोर ती बाई दिसली. यावेळी विजयने ट्रक तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ब्रेक मारून थांबवला. त्याच्या डोळ्यात हताशपणा होता. यांच्यापासून सुटका नाही. इतक्यात त्याची नजर
साईड मिररवर गेली आणि त्याला दिसला गावदेवी मंदिराचा कळस. त्याच्या डोक्यात अचानक युक्तीची वीज चमकली. शेखर, उडी मार. दोघांनीही ट्रकमधून उड्या मारल्या. मग जीवाच्या आकांत्याने मागे धावत वस्तीत शिरले. गावदेवी मंदिराजवळ पोहोचेपर्यंत दोघेही धापा टाकत होते. मंदिराच्या बाहेर एका खाटेवर एक म्हातारा झोपला होता. तो जागा झाला. त्याने दोघांकडे पाहिलं. मग शांत आवाजात विचारलं, काय झालं? विजयने थरथरत सगळी हकीकत सांगितली. म्हातारा काही वेळ शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, 7-8 वर्षांपूर्वी रघुनाथ वंजारी त्या टोल नाक्यावर कामाला होता. एकदा त्याची नाईट शिफ्ट होती. एक ब्रेक फेल झालेला ट्रक टोल नाक्याच्या कॅबिनवर येऊन धडकला. रघुनाथचा जागीच मृत्यू झाला. त्याचं याच वाडीत घर होतं. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याची बायको रश्मी टोलनाक्याच्या दिशेने वेड्यासारखी धावत सुटली. ती रस्त्याच्या मधून धावते हे तिला भानच राहिले नाही. एका भरधाव येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. ती जागीच मरण पावली. पण मरतानाही ती टोलनाक्याच्या दिशेने हात दाखवून मंद आवाजात म्हणत होती, मला माझ्या नवऱ्याकडे घेऊन चला. म्हाताऱ्याचा आवाज तुटला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो काही क्षण शांत बसला. मग म्हणाला, रघुनाथ माझा मुलगा होता. दोघांच्याही अंगावर काटा आला. म्हातारा उठला आणि म्हणाला, ती हवनातील गावदेवीची विभूती तुमच्या कपाळाला लावा. देवी तुमचं रक्षण करेल. म्हाताऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे विजय आणि शेखरने गावदेवीला नमस्कार करून हवनातील विभूती आपल्या कपाळी लावली. मग म्हातारा शांतपणे म्हणाला, या मी पार करून देतो तुम्हाला रस्ता. तो त्यांच्या ट्रकमध्ये बसला. ट्रक पुन्हा बायपासवर निघाला. हेडलाईटच्या प्रकाशात दूर फुटपाथवर एका कोपऱ्यात ती बाई बसलेली दिसली. ती ट्रककडे पाहून रडत होती. पण यावेळी तिने हात दाखवला नाही. थोड्याच वेळात टोल नाका आला. म्हाताऱ्याने ट्रक थांबवायला सांगितला. विजयने जरा घाबरतच ब्रेक दाबला. म्हातारा खाली उतरला. समोर रघु उभा होता, हातात पावती. पण यावेळी तो शांत होता. तो फक्त ट्रककडे पाहत राहिला. म्हाताऱ्याने हातानेच त्यांना तेथून निघून जाण्याचा इशारा केला. जा, लवकर निघा. विजयने क्षणाचाही विलंब न करता ट्रक भरधाव पळवला. काही वेळात उतार सुरू झाला आणि शेवटी ट्रक बायपास पार करून भोलानाथ नगरला पोहोचला. दोघांनी एका टपरीवर ट्रक थांबवला. हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारलं. तेवढ्यात एक रिक्षावाला त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही एकटे बायपासवरून आलात? विजयने थरथरच्या आवाजात सगळी कथा सांगितली. ते सगळं ऐकून रिक्षावाल्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो काही क्षण शून्य झाल्यासारखा गप्प बसला. मग हळू आवाजात म्हणाला, तुम्हाला माहीत आहे तो म्हातारा कोण होता? विजय म्हणाला, हो, त्या रघुचा बाप. रिक्षावाल्याने डोक्यावर हात मारला. त्याच्या तोंडून शब्द फुटले, अरे देवा, तो म्हातारा तर त्याच रात्री मेलाय. लेकाचा आणि सुनेचा मृत्यू पाहून त्याला हार्ट अटॅक आला होता. त्या ऐकताच विजय आणि शेखरच्या पायाखालची जमीन सरकली. दोघेही निशब्द बसले. पण काही का असेना त्या मृत म्हाताऱ्याने रघुच्या तडाख्यातून त्यांची सुटका केली होती. नाहीतर बऱ्याच वेळा ड्रायव्हर लोकांच्या वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन डोंगरावरून खाली कोसळले होते. काही जागीच मृत्युमुखी पडले आणि जे वाचले ते कायमचे अपंग होऊन राहिले. तर मित्रांनो, आजही जर तुम्ही रात्री मुंब्रा बायपासवरून गेलात आणि चरणीपाडा टोलजवळ अचानक हेडलाईट्स चरचरू लागल्या तर गाडी थांबवू नका आणि गावदेवी मंदिराजवळ 2 मिनिटं नक्की थांबा. गावदेवी मातेला नमस्कार करून
हवनातील विभूती कपाळाला लावा, कारण त्या डोंगरावर आजही अनेक वाहन चालक रात्री त्या बायपासवरून जाताना गावदेवी मंदिराजवळ गाडी थांबवतात आणि चरणीपाडा टोळजवळ शक्यतो कुणासाठीही ब्रेक लावत नाहीत. ही भयकथा ऐकताना जर भीती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या हॉन्टेड व्हिलेज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.